तर मला थोडासा वेळ द्या, ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं. कधी मला ते जावं, वारीला जावं असं कधी वाटलं नाही, पण भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ फक्त माझ्या पाठीशी राहावं. आणि माझे विठ्ठल, रुक्माई, मम्मी आणि तुम्हीच आहात. सर्वांचं या निमित्तानं थोडा एक 5 मिनिटाचा वेळ घेतोय, थोडं दिलगिरी व्यक्त करतो की आदरणीय भाऊंना शुभेच्छा द्यायला तुम्ही सगळेजण इथं सकाळपासून उपस्थित आहात. सातत्याने सगळेजण तुम्ही येत आहात. खरं तर वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असा काय तर घरगुती कार्यक्रम घ्यायचा असं काय कुणाच्या मनामध्ये नव्हतं, पण उगाच माझ्या मनामध्ये एक असा सहज एक गोष्ट दाटून आली की गेली अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय भाऊंचा वाढदिवस आपण साजरा करतोय. सातत्यानं तुम्ही सगळेजण येत आहे, तुमच्या आशीर्वादानं तुम्ही पाठीशी आहात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज इथं होत आहेत. आज जे काय आम्ही आहोत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ, तुम्ही सगळे बरोबर आहात म्हणून हे सगळ्या गोष्टी आज आम्हाला इथं उपभोगायला मिळत आहेत. खरं पाहिलं तर कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या पासून सातत्यानं तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर राहिला. मधल्या काळात साहेब गेल्यानंतर आदरणीय भाऊंच्या पाठीमागं तुम्ही अगदी वडिलांसारखं प्रेम किंवा वडिलांसारखी मातृत्वाची छाया भाऊंच्या पाठीमागं तुम्ही ठेवली. मधल्या काळात 2दा भाऊंना आमदार करण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी फार मोठा वाटा उचलला. त्यानंतरच्या 2014 ते आत्ताच्या ह्या 24 पर्यंतच्या 10 वर्षामध्ये भाऊंच्या बरोबरीनं मला काम करायची संधी तुम्ही सगळ्यांनी दिली. मग नगराध्यक्ष झालो, ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा आपले पतसंस्था असेल, या सर्व संस्थांच्या माध्यमातून सातत्याने मी काम करायचा प्रयत्न करतो. पण भाऊ आज तुमच्या वाढदिवसानिमित्त एक मनामध्ये अशी भावना माझ्या मनामध्ये होती ती व्यक्त करण्याच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे. गेली 2-3 वर्ष झालं सातत्याने सगळे कार्यकर्ते म्हणतात की आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझं नाव पुढं इथं येतंय आणि सगळे म्हणतात की आपण ही उमेदवारी केली पाहिजे किंवा आपण सातत्याने ह्याच्यामध्ये राहिलो पाहिजे. परंतु भाऊ मागच्या ह्या सगळ्या जडणघडणीच्या काळामध्ये मी काम करत असताना तुमचा एक कार्यकर्ता, तुमच्या बरोबरचा सहकारी किंवा ह्या सगळ्यांच्यातलाच एक सामान्य असा कार्यकर्ता म्हणून मी माझे काय भावना इथं व्यक्त करतोय. खरं तर काम करत असताना नाही का वय, अनुभव, काही गोष्टीचं मग असं वाटतं की आपण करतोय ते सगळंच बरोबर आहे. अशा अनेक कारणामुळं काम करत असताना काही कार्यकर्ते दुखावले गेले असते. काही कार्यकर्त्यांना अजून सुद्धा असं वाटतं की मग आम्हाला पण अजून वाटतं की आदरणीय भाऊ तुम्हीच ह्या विधानसभेचं नेतृत्व करावं. हे करत असताना माझ्याकडून अनाहूतपणे काम करत असताना, अप्रत्यक्षपणे किंवा एखाद्याचं काम करत असताना दुसरा कोणतरी या निमित्तानं कोणतं दुखावलं असेल, कोण आपल्या ह्या पार्टीपासून, आपल्या ह्या गटापासून जे सातत्यानं हनुमंतराव साहेबांच्या पासून बरोबर असणारे कार्यकर्ते कुठे बाजूला गेले असतील तर त्याचं कुठंतरी मनामध्ये एक शल्य आहे. परवा इथे एक बैठक झाली, या बैठकीच्या निमित्तानं शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त केल्या. ते करत असताना तुम्ही तिथे ऐकायला नव्हता. सगळ्यांना अजून सुद्धा भाव वाटतं की तुम्ही आम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन खरं तर गेलं पाहिजे. तुम्ही बाजूला राहता, सगळं आम्हाला करायला लावता आणि तुम्ही सगळे असताना सुद्धा बाजूला राहता. हे सगळ्यात मोठा खड्डा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे राहून असं वाटतं की मग आम्ही हे करतोय हे तुमच्याकडे बघून करतोय. तुम्ही आमचा आधारस्तंभ आहात. एक क्षण सुद्धा तुम्ही बाजूला आमच्यापासून होऊ नका, कारण की तुम्ही आहात ती आमची ऊर्जा आहे, तुम्ही आहात आमची एनर्जी आहे, तुम्ही आमचं सर्वस्व आहे आणि आमच्या आधारवर तुम्ही असताना तुम्ही असं बाजूला राहणं बरोबर नाही. त्यामुळे भाऊ तुम्ही कार्यक्रमाला आज उपस्थित राहिला, तुम्ही वाढदिवस केला, त्याबद्दल खरं तर मी फार कृतज्ञ आहे तुमचा की तुम्ही या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिला. आणि खरं तर मम्मी असेल, तुम्ही असाल, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं असलं ना भाऊ काही करायची आमची सगळ्यांची तयारी आहे. येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं आपण सगळेजण ठरवू कोणी विधानसभा लढवायची, काय करायची. पण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जो कार्यकर्ता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला असेल, कोण एखादा कार्यकर्ता आपल्यापासून लांब गेला असेल तर मला थोडासा वेळ द्या. ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं, काय मागं पुढे झालं असेल त्याच्याबद्दल मी मागं सरकायला तयार आहे. पण सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया ही भावना ठेवून मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाऊ जाणार आहे. फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लागावं एवढं देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो.
2 दिवसांना आषाढी एकादश आहे. विठ्ठलाचं दर्शन मी कधी आषाढीत कधीच घेतलं नाही. कधी मला ते जावं, वारीला जावं असं कधी वाटलं नाही. पण भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ फक्त माझ्या पाठीशी राहावं आणि माझे विठ्ठल, रुक्माई, मम्मी आणि तुम्हीच आहात. बस तुमचा आशीर्वाद घेतो आणि भविष्यकाळात तुमचा आशीर्वाद असाच पाठी राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.